कोड्याच्या माळावर पडलेलं फॉर्च्युनरचं कोडं कोण सोडवणार हेच पाहण्यासाठी आम्ही सकाळी 5:30ला घरातून बाहेर पडलेलो. त्यानंतर पहिला स्टॉप घेतला चहा प्यायला. आता आम्ही तर चहा घेतला, मग गाडीची बारी आली म्हणून गाडीत पहिला डिझेल भरून घेतलंय. ही बघा आमची टीम. आम्ही येऊन पोहोचलो डायरेक्ट कोड्याच्या माळावर. डबल हिंद केसरी चंद्रहार दादा पाटील यांनी हे मैदान ठेवून एक इतिहासच रचला होता. यामागचा उद्देश एकच होता, तो म्हणजे गोवंश संवर्धन. आणि हे मैदान बघायला लाखोच्या संख्येनं पब्लिक आलतं. यामध्ये एका साईडला 3 फेऱ्याचं मैदान आणि एका साईडला जनरल गटाचं मैदान सुटणार होतं. आता हिंद केसरी मथुरनं गट पास केल्यावर त्यांचं पब्लिक बघा कसं करते. या मैदानाला प्रमुख उपस्थिती लागलेली ती म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे. आता त्यांचं आगमन झालं थेट हेलिकॉप्टरमधून. आता जो गट पळताना माणसांना बघायचा होता तो गट सुटला, तो म्हणजे जनरल गट. यामध्ये पब्लिकमुळे लय गाड्यांचं खोळंबा झाल्यात. आता फायनली फॉर्च्युनरचं कोड हेलिकॉप्टर पाहिजे आणि ब्रेक फेल यांनी सोडवूनच टाकलं. तर मित्रांनो, ब्लॉग कसा झालाय ते सांगा आणि जाता जाता तुमच्या भावाला फॉलो करून जावा. तर चला.